शुभम जाधव याच्या विरोधात चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. मी शिव्या देतो म्हणजे विद्येची डिसरिस्पेक्ट करतो असं नाही. शिव्या देणं हा जर गुन्हा असेल ना, मी परत एकदा म्हणतोय, शिव्या देणं हा जर गुन्हा असेल ना, तर आपल्या महाराष्ट्रात नाही भारतात चौक्या कमी पडतील. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. मागच्या व्हिडिओ नंतर जे अंडरग्राऊंड झालोय मी, कसं आहे, माझ्या जीवाला धोका आहे. आपण जास्त लिमिट क्रॉस करतोय, आपल्या अंगाशी येऊ शकतं. तर जर आता लिमिट मध्ये एक्सपोज केलं पाहिजे कोणाला तरी. त्यामुळेच मित्रांनो रोस्टिंग विस्टिंग चालू असती. आज मी जरा अजून एका मराठी रॅपरला एक्सपोज करणार आहे. कोण आहे हा रॉक्सन, आणि असं का बरं म्हणता रॉक्सन, तुला कधी कळणार नाही. ये दुनिया झुकाने चली सर मेरा, मुझे समझेगी ये मेरे मिटने पे. मित्रांनो, मराठी हिपहॉप सीनला मी खूप आधीपासून फॉलो करतो. तुम्हाला तर माहितच आहे, मी स्वतः सुद्धा रॅप बनवतोय वेगळ्या जॉनरचे. आणि मराठीमध्ये असे खूप मोजके रॅपर आहेत जे एकदम वेगळे स्टँड आउट करतात. आणि ह्यापैकी सगळ्यात एक वेगळा स्टँड आउट करणारा रॅपर म्हणजे रॉक्सन. बऱ्याच लोकांनी रॉक्सनला सल्तनत किंवा महान सॉन्ग नंतर ना डिस्कवर केला असेल, पण जे लेजेंड लोक आहेत माझ्यासारखे, त्यांनी रॉक्सनला गुलाबाच्या फुला, घात झालापासून एक्सप्लोर केलेलं आहे. त्यांना माहितीये की हा कुठल्या लेवलचा रायटर आहे. आणि हा रॅपर मला कुठे कुठे अंडररेटेड का बरं वाटतो, याचं मागचं कारण असं मित्रांनो, एकतर रॉक्सन हा खूप वेगळं लिहितो. तो जरा इतर विषयांमध्ये हात घालतो, बाकीच्या विषयांवरती बोलतो, आणि स्टील रॉक्सनला लोक फक्त गँगस्टर रॅप करणारा समजतात. पण असं नाहीये. खूप पाठीमध्ये नाही, छातीत राहून टाकतो, आमच्या नादी नाका लागू, आम्ही आई शब्दांची टकली. मग एवढे शिवाय देतो, बंदूक गोळी मारायच्या गोष्टी करतो, हे सगळं काय आहे? हे गँगस्टर रॅप तर काय? हो आहे, पण जर तुम्ही त्याच्या लिरिक्स कडे नीट लक्ष दिलं तर प्रत्येक गाण्यामध्ये हा व्यवस्थेविरुद्ध, सिस्टम विरुद्ध काही ना काही बोलत असतो. त्याच्या विद्रोही भाषेमध्ये तो रॅप करत असतो. तर इथं जे शिव्या आहेत वापरलेले, ते वल्गरिटी किंवा अश्लीलता पसरवायसाठी नाहीये, भावना व्यक्त करायला किंवा फ्रस्ट्रेशन, अँगर दाखवायसाठी युज केलेले आहेत. त्यालाच तर हिपहॉप म्हणतात. जे काय आजूबाजूला चुकीचं चाललंय त्याच्या विरोधात बोलणं. मला शोधून दाखवा इथं कोण सज्जन आहे, गाण्यात शिव्या देतो म्हणजे मी काय निर्लज्ज नाही. सध्या तरी मराठी सीन मध्ये मला रॉक्सन एकमेव असा रॅपर वाटतो की जो गँगस्टर रॅप सोबत इतर विषयांवर सुद्धा बोलतो. एमपीएससी यूपीएससी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हा रॅप काढला, यथावकाश. घरावर तुळशी पत्र पोस्ट लागना हाताला, कारण 200 जागा सुटल्या आणि 4 लाख फॉर्म भरले, पुस्तकांनी खोली भरली, दुःख काळ जात पुरले. यामध्ये विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा देताना स्ट्रगल फेस करतात, शेती विकून क्लासेसची फी भरणं, कट्ट्यावरचे पोरं थट्टा करतात, अशी सगळी रियालिटी भावने या गाण्यामध्ये मांडली आहे. आणि फक्त सिस्टम विरुद्ध विद्रोह नाही तर स्टुडंट्सला मोटिवेट करायसाठी सुद्धा हा रॅप बनवलाय. आणि खरं सांगतो, जरी मी स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी नसला तरी सुद्धा मला हे गाणं खूप मोटिवेट करतं. तो अपमानाचा फटका आम्ही सायलाय, आम्ही सूर्याच्या डोळ्याचा अंधार पाहिलाय. यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यावरती गाणं बनवलं. जे काही प्रॉब्लेम शेतकरी फेस करतात, दुष्काळ पडल्यावर पिकांचं नुकसान होणं, नेते लोक जे भ्रष्टाचार करतात, आणि सामान्य माणसांचं लक्षच नसतं की शेतकरी काय काय समस्या झेलतोय. या गाण्यातली मला एक लाईन भरपूर हिट झाली. एमआरपी वरती शॉपिंग करता राव मॉल मध्ये, आणि 10 रुपयाच्या भाजीसाठी तुमचा जीव जातो. एमआरपी वर मॉल मध्ये शॉपिंग करता राव आणि 10 रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा. म्हणजे भाई एवढे गुजबम, सांगायला काटे आणणारे गाणे भाऊ असे बनवतो, तरी सुद्धा लोकांना ह्याचे हे गाणे जास्ती माहिती नाहीत. लोकांना जास्ती करून त्याचा गँगस्टर शीट वाला जो रॅप आहे तो जास्ती लोकांना माहिती. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की रॉक्सन अजून पण अंडररेटेड रॅपर आहेत. भरपूर लोकांनी त्याला नीट एक्सप्लोर केलेलं नाहीये. जे पण माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल की मी रॉक्सन वरती या आधी पण व्हिडिओ बनवलेला होता 3 वर्षापूर्वी, जेव्हा त्याची कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. तेव्हा पण खूप लोकांनी त्याच्या आर्टला भरपूर रॉंग जज केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिव्यांचा भडीमार करत लोकांना त्याच्या सॉंगच्या शिव्या दिसल्या, पण त्याच्या सॉंगच्या शिव्यांमागे कॉन्टेक्स्ट दिसलाच नाही. आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केल्या गेल्या, मग कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याला मीडिया समोर येऊन बोलावं लागलं. तुला चुकी वाटतं का शिवी दिली तू, हे सगळं असं केलं? नाही, शिवी देणं मला ऍक्च्युली चुकीचं वाटत नाही, कारण मी कुठल्या पर्सनला शिवी देत नाहीये. ती माझं एक गाण्यात कॅरेक्टर आहे. हिपहॉपची ऑडियन्स जाऊ द्या, जी मेन स्ट्रीम ऑडियन्स आहे त्याच्यामध्ये एवढं वाईट पोर्ट्रे केलं गेलं तर रॉक्सनला, की त्याला पुढच्या गाण्यांमध्ये वारंवार हे मेन्शन करावं लागलं. महान मध्ये बोलला, रशियन क्वीन मध्ये बोलला. तुम्ही जर गाण्याचे लिरिक्स नीट ऐकले तर त्याच्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल तो वारंवार मेन्शन करतोय. एका बाजूला ही चढती जवानी, एका बाजूला बॅन माझी गाणी. मित्रांनो, आपण भरपूरसे रॅपर बघतो जे समोरून बोलता, पॉडकास्ट वगैरे करता, इंटरव्ह्यूज करता, पण रॉक्सन हा फार मला एक एक्सक्लुसिव्ह रॅपर वाटतो. म्हणजे तो खूप लोकी आहे. ऑनलाईन तो फार त्याची लाईफ कमी दाखवतो. तो फक्त त्याचे गाणे टाकतो, त्याचा आर्ट दाखवतो. त्याच्या आर्ट फॉर्मला सोडून जास्त कधी आज समोर दिसून आला नाही. पण जेव्हा मी रॉक्सन बद्दल अजून जरा रिसर्च केलं तर मला दिसलं की हा रॅपर फक्त रॅप नाही करत आहे, हा ग्राउंड लेवलला सोशल वर्क सुद्धा करतो, जे अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही. किती गेली शेती बाहेर? शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले, शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाले. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे एवढं म्हणून भागणारा हा विषय नाही.
शेतकऱ्यांना मदत पोहोचवणं, ओल्या दुष्काळी भागात जेव्हा मागच्या वर्षी खूप पाऊस पडला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, जालना जिल्हा भागात, सोलापूर भागात वगैरे, तेव्हा रॉक्सनने स्वतःच्या कमाईतून एनजीओच्या मार्फतून फंड रेझिंग करून बऱ्याच शेतकऱ्यांना मदत केली. एक रील मला अशी भेटली ज्याच्यामध्ये सोलापूर मधल्या माडा तालुक्यामध्ये जेव्हा पूर आलता नदीमध्ये, सीना नदीला जेव्हा पूर आलता, शाळांमध्ये पाणी घुसलं, शाळांचं नुकसान झालं, तर त्यावेळेस सुद्धा रॉक्सनने मदत पोहोचवली. त्याच्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी केली. रॉक्सन यांच्या मार्फत 2 कॉम्प्युटर, 2 मॅप, त्यानंतर 2 सिलिंग फॅन, 4 टेबल, 2 कपाट, ग्रीन बोर्ड व महापुरुषांचे फोटो असं या ठिकाणी आम्हाला गावाला व जिल्हा परिषद शाळेला मदत म्हणून या रॉक्सन. एक हिपहॉप आर्टिस्ट, रॅपर म्हणून त्याची वेगळी इमेज दिसते ऑनलाईन, पण भरपूर लोकांना त्याची ही साईड अजून माहिती नाही. मला पण माहिती नव्हतं. तेवढं रिसर्च केलं तेव्हा कळालं काय करतो बोबस. याच्यावरून एक कळून येतं की रॉक्सन फक्त एक रॅपरच नाही, एक सोशल कॉज साठी सुद्धा काम करतो. मित्रांनो, आपण रॉक्सनची विद्रोही बाजू बघितली आहे, गँगस्टर शीट बघितली आहे, पण त्या व्यतिरिक्त हा रॅपर डिवोशनल गाणे सुद्धा बनवतो. येड्या गळ्यात बघ मी टाळ घातलाय, विठ्ठला तुझ्या नामात मी जीव ओतलाय. तो किती वेगवेगळ्या टॉपिक वरती गाणे बनवतो आणि लिहितो हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आणि एक गाणं तर असं एवढं अंडररेटेड आहे मित्रांनो की हे गाणं जास्त लोकांना माहितच नाहीये. वासुदेव म्हणून एक गाणं आहे, त्याच्यामध्ये रॉक्सनने एक रॅप केलेला आहे, ज्याच्यामध्ये रॉक्सनचा पूर्णपणे वेगळा टोन आहे. वाटतच नाही की हा तोच अग्रेसिव्ह रॅपर आहे. माया जडली ओवी पडली पहाटेच्या जात्यावर, तांबड फुटलं सूर्य आला विठ्ठलाच्या माथ्यावर, तुझ्या झोळीमध्ये कणगिरी कामे. पण आता सल्तनत, महान, रशियन क्वीन हे सगळे गाणे त्याचे बाहेर आले. आता तो एक नामचीन मराठी हिपहॉप सीन मधला रॅपर दिसून येतोय. तरी सुद्धा जेव्हा तो काही नवीन एक्सपेरिमेंट करतो लोकांना त्याचं ते आर्ट लवकर कळत नाही. तेवढा सपोर्ट नाही मिळत जेवढा त्याच्या गँगस्टर शीट वाल्या रॅपला मिळतो. आता रिसेंटली त्याचं एक न्यू ट्रॅक आलाय, श्रीमान योगी, छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित, जे खरंच अंगाला काटा आणणार. तुम्ही जर त्याचे लिरिक्स नीट फील केले, ऐकलं गाणं नीट, तो वोकल टोन, त्याचं ॲग्रेशन आणि त्याचं ते लिरिक्स फक्त ऐका तुम्ही नीट. गर्जना घुमे नभी अन रात्र होई जागी, मग संगर तांडव करी श्रीमान योगी, श्रीमान योगी. माहित नाही एवढे भारी कलाकृती आणि एवढं भारी सत्य मांडल्यावर सुद्धा असे काही गाणे व्हायरल लगे होत नाही. पण जेव्हा गँगस्टर शीट वाला रॅप व्हायरल होता, मला की लोक पॉइंट आउट करता, शिवाय देतो वगैरे. आणि असं मराठी हिपहॉप अजून लय मोठा आणि खूप वास्ट आहे. लोकांनी अजून काहीच डिस्कवर केलं नाही एवढं. श्रीमान योगी एवढं हाय एनर्जेटिक आणि गुजबम्स आणणारं गाणं सुद्धा एवढं लगेच बूम झालं नाही. तुम्ही एकदा का हे गाणं नीट फील केलं तर तुमच्या सरळ हे प्लेलिस्ट मध्ये जाणार, जिम मध्ये वाजणार. मरण हे पेलून धरले ज्यांनी तलवारीच्या टोकावर, रांझाचा पाटील उभा फाडला, औरंग्याचा माज गाडला, चुहा बोलून आलेल्या सल्ल्याचा कोतरा काढला, सरगोनात येईल का. तर आता समजलं की असं कावर म्हणता रॉक्सन, तुला कधी कळणार नाही, तो आहेच तसा. लोकांनी त्याला अजून नीट एक्सप्लोर केलं नाही. बाकी मी पहिल्यांदाच रोस्टिंगच्या ऐवजी असं काही व्हिडिओ बनवला आहे. मला तुम्हाला कसं वाटलं मला नीट सांगा. आणि अजून कोणत्या अंडररेटेड रॅपर बद्दल मी असा एक व्हिडिओ बनवू. स्वॅगर बॉय, MC गावठी, MC डिडो, MC अनमोल, मी सुद्धा रॅप करतो. तर मी पण रॅप करतोय, पण सध्या तरी मी जरा पुकी साईडवाले रॅप करतोय, सॉफ्ट साईड. नकारचा म्युझिक व्हिडिओ ऑलरेडी आउट झालेला आहे, तुम्ही जाऊन बघा. आणि लवकरच अजून एक चॅप्टर येते मित्रांनो, साजनी, तर वाट बघा.